गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसूवरती. केली हेल्थ गाईड या फोन इन लाईव्ह शोमध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजचा विषय आहे वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त. आज आपण त्याविषयी डिस्कस करणार आहोत आणि या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर कुमार विंचुरकर, जे केलीचं जे नवीन हॉस्पिटल आहे, केलीचं नवीन कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. सोबत केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे सर्जिकल ऑन्कॉलॉजी कॅन्सर सर्जरी या डिपार्टमेंटचे ते HOD आहेत आणि प्रोफेसर सुद्धा. सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही तुमचे प्रश्न विचारण्यासाठी सांगितलेला आहे नंबर परत एकदा रिपीट करते, 9019904904 या नंबरवरती कॉल करू शकता. सर, काल वर्ल्ड कॅन्सर डे झाला, तर त्यानिमित्त थोडी त्या दिवसाचं महत्त्व आणि थीम काय होती याबद्दल सांगून पुढे जाऊया. दरवर्षी आपण 4 फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर दिन साजरा करतो, वर्ल्ड कॅन्सर डे. आणि याची सुरुवात 2000 साली युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल ऑर्गनायझेशननी सुरुवात केली होती. तर ह्या वर्षी जे थीम आहे, आपलं थीम आहे युनायटेड बाय युनिक. आणि हे सगळे थीम जे आहेत युजली दे आर फोकस्ड ऑन पेशंट केअर. पेशंटची काळजी आपण कशी वाढवू शकतो आणि काय काय करू शकतो याचं उद्दिष्ट असतं याच्या मागे. तर ह्या वर्षी जे थीम आहे युनायटेड बाय युनिक, हे केवळ ह्या वर्षी नव्हे तर 25, 26 आणि 27 या 3 वर्षासाठी आपल्याला UICC युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल या ऑर्गनायझेशननी ह्या 3 वर्षासाठी आपल्याला हे युनायटेड बाय युनिक असं ध्येय दिलेलं आहे, असं थीम दिलेलं आहे. याचा अर्थ काय? युनायटेड फॉर वन पर्टिक्युलर थिंग. आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे की आपण कॅन्सरवर मात करायचं आहे. सो वी ऑल आर युनायटेड इन आवर गोल्स. आणि युनिक कशासाठी? तर प्रत्येक पेशंट, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जे वर्ल्ड कॅन्सरची ಥೀಮ್ असतात ಇವೆಲ್ಲ ಪೇಷಂಟ್ಗೋಸ್ಕರ ನಾವು ಅವ್ರದ್ದು ಕೇರ್ ಹೆಂಗೆ ಜಾಸ್ತಿ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಬೋದು ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಫೋಕಸ್ ಇರ್ತೈತಿ. ಸೊ ಯುನೀಕ್ ಅಂದ್ರೆ ಏನಿದ್ರಾಗ ಪ್ರತಿ ಪೇಷಂಟ್ ಅವ್ರದ್ದು स्टोरी ಬೇರೆ ಇರುತ್ತೆ. प्रत्येक पेशंटला जेव्हा कॅन्सर सस्पिशियस असतं किंवा डाऊटफुल असतं त्यावेळेस ज्या वेदना होतात, जे मनात हालचाल चालू असते, अँग्झायटी असते, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या लेवलला असतात. त्याचसोबत प्रत्येक व्यक्तीचं स्टेज वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तीचं ट्रीटमेंट वेगळं असतं. सुरुवातीला भीती असते की आपल्याला कॅन्सर झालेला आहे, एक अँग्झायटी असते. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा काउन्सिल करू आणि हळूहळू जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो त्यावेळेस हिलिंग फेज सुरू होतं. त्यावेळेस पेशंटच्या मनात एक वेगळी शंका, एक वेगळं अस्थैर्य असतं. कारण त्यांना वाटत असतं की कॅन्सर म्हणजे आपलं ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स, बरं होणार की नाही, हे सगळं असतं. हिलिंग फेज संपल्यानंतर मग रेग्युलर फॉलोअप किंवा सर्व्हिलन्स फेज सुरू होतो. त्यावेळेस लोकांना थोडं बरं वाटायला लागतं की आपण कॅन्सरवर मात केलो आहे. तर हे जे आहे युनायटेड इन आवर गोल्स अँड युनिक इन आवर प्रॉब्लेम्स. कारण प्रत्येक पेशंटचा वेगवेगळा अनुभव असतो. त्याच्यासाठी वर्ल्ड UICCने ह्या वर्षीचं थीम ठेवलेलं आहे युनायटेड बाय युनिक. म्हणजे खूपच विचारपूर्वक हे थीम मला वाटतं ठेवलेलं असावं त्यांनी. आणि तुम्ही जसं सांगताय की प्रत्येक पेशंटमध्ये लक्षणं थोडीफार वेगवेगळे असू शकतात किंवा त्यांना होणारे त्रास हे वेगवेगळे असू शकतात. तर मुळातच कॅन्सर किती प्रकारचे आहेत आणि आपल्याकडं जास्त प्रमाणात आढळून येणारे कॅन्सर कोणते आहेत? मुळात आम्ही कॅन्सर 2 गटामध्ये विभागतो. एक सॉलिड ऑर्गन मॅलिग्नन्सीज, म्हणजे आपले जे शरीरात जे अवयव असतात, आपलं लिव्हर झालं, जीभ, ओठ किंवा स्तन, फुफ्फुस, हाड किंवा मांस, पोटातले सगळे अवयव, यांना आम्ही सगळं सॉलिड ऑर्गन कॅन्सर्स असं म्हणतो. आणि लिक्विड मॅलिग्नन्सीज म्हणजे रक्तामध्ये होणारे जे कॅन्सर असतात किंवा सर्वसाधारण ಜನಸಾಮಾನ್ಯನಾಗ ಇದು ಬ್ಲಡ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅಂತ ಗುರುತು. ಸೊ ಬ್ಲಡ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಇದು ಒಂದು ಪಾರ್ಟ, ಸಾಲಿಡ್ ಆರ್ಗನ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ಸ್ ಇದು ಒಂದು ಪಾರ್ಟ. ಬ್ಲಡ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಪಾರ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ಲಿಂಫೋಮಾ. ಸೊ ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ಗಂಟಾಗಿರ್ತಾವೆ ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ, ಮೈ ಮ್ಯಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಗಂಟಾಗಿರ್ತಾವೆ. ಅವು ಗಂಟ ನಾವು ನಿಧಾನ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮುಂದೆ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಲಿಂಫೋಮಾ ಅಂತ ಬರ್ಬೋದು. ಸೊ ಇವೆಲ್ಲ ಲಿಕ್ವಿಡ್ ಮ್ಯಾಲಿಗ್ನೆನ್ಸೀಸ್ ಆಗ್ತಾವೆ. ನಮ್ದು ಅವಯವಾಗ ಏನು ಆಗ್ತಾವೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಾಲಿಡ್ ಆರ್ಗನ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ಸ್ ಅಂತೇವೆ. ಇದರದ್ದು ಲಕ್ಷಣ ಏನು, याचे लक्षण काय आहेत? तर
ಎಲ್ಲಿನೂ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಆರ್ಗನ್ಗೆ ಅದು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಗಿರ್ತೈತಿ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಿಮ್ಮದು सिम्टम्स चेंज आगत होಗುತ್ತೆ. तोंडाचे कॅन्सर झाले तर तोंडात जखम होते आणि ती जखम रेग्युलर ट्रीटमेंटनी भरून येत नाही, ती जखम वाढतच जाते. काही जणांना गिळायला वगैरे त्रास होऊ शकतो. हे सगळे गिळायचे त्रास किंवा उलट्या सुरू होतात, हे सगळे जे आहेत ಅನ್ನನಳಿಕೆचे किंवा तोंडाच्या ಕ್ಯಾನ್ಸರ್चे ಸಿಂಪ್ಟಮ್ಸ್ आहेत. ಅದೇ ರೀತಿ ಭಾಳ ಜನರಿಗೆ ಸ್ತನದಾಗ ಬ್ರೆಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ಗಂಟು ಇರುತ್ತೆ. ಆ ಗಂಟು ಚಿಕ್ಕದಿದ್ದಾಗ ಅವ್ರು ಬರುವುದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರಿಗೇನು ತೊಂದರೆ ಇರೋದಿಲ್ಲ. स्तनामध्ये गाठ असेल आणि ती खूप छोटी असेल तर काही त्रास होत नाही म्हणून बऱ्याच महिला आमच्याकडे येत नाहीत, तर ते चुकीचं आहे. ती गाठ हाताला लागत असेल तर लगेच स्पेशलिस्टला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कावीळ होणे किंवा पोटात सूज येणे, पोटात गाठ होणे किंवा महिलांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर पण मासिक पाळीसारखं ब्लिडिंग होणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कॅन्सरचे लक्षण असू शकतात. साधारणतः बऱ्याच पेशंटमध्ये वेट लॉस पण होतो, पण वेट लॉस हे युजली थोडेसे ॲडव्हान्स्ड केसेसमध्ये आपल्याला जाणवतं. अर्ली केसेसमध्ये आपल्याला सिम्टम्स खूप कमी असतात आणि लवकर स्पेशलिस्टकडे कन्सल्ट केलं तर त्याचा डेफिनेटली फायदा होतो. त्याचप्रमाणे किडनीद्वारे जर किडनीच्या ह्याच्यात कॅन्सर असेल किंवा लघवीच्या पिशवीमध्ये कॅन्सर असेल किंवा युरेटर म्हणतो आम्ही, त्याच्यात कॅन्सर असेल तर लघवीद्वारे रक्त जाणं हे पण एक कॅन्सरचं एक चिन्ह आहे. प्रत्येक वेळी मला लघवीतून रक्त गेलं तर ते प्रत्येक वेळी कॅन्सरमुळेच असतं असं नव्हे. काही जणांना ते इन्फेक्शनमुळे असू शकेल, काही जणांना मूतखडा झाला असेल, ಕಿಡ್ನಿ ಸ್ಟೋನ್ ಆಗಿದ್ರೆ ಅದರದಿಂದನೂ ಯೂರಿನ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗಬಹುದು. ಪ್ರತಿ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಯೂರಿನ್ದಲ್ಲಿ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗಿದ್ದು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಸಲಗೋಸ್ಕರ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಯು ಕನ್ಸಲ್ಟ್ ದ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್, ಅದರ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರು ಏನು ಟೆಸ್ಟ್ ಅದೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು इमिजिएटली ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ द रिझल्ट्स द डायग्नोसिस विल बी अर्ली, लवकर निदान होईल आणि त्याचं ट्रीटमेंट पण आपण लवकर सुरू करून पेशंटला पूर्ण बरं करू शकतो.